नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे मोगराळे, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान देवाच्या त्रिमित हनुमान जयंती निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षीची फाटे त्याच मैदानात चढाव घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, मोगराळेकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊन नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, सालाबाद प्रमाणे या वर्षी यात्रेचं मैदान आहे, या वर्षी नियोजन कसं आहे? या वर्षी नियोजन म्हणजे आमच्या परंपरेनुसार हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा हा परंपरा आमच्या पिढी जुन्या पिढीपासून हा कार्यक्रम यात्रा होत आहे आमच्या गावात. बरोबर. आणि नंतर ज्योतिबा देवाचं देवस्थान इथं प्राण प्रतिष्ठा मूर्ती झाली. या तरुण मंडळीने प्रामुख्याने पहिल्या बैलगाड्या शर्यती चालायच्या, पण गावात हो. 4-5 2 गाड्या. पण या तरुण मंडळीनं गेल्या वर्षीपासून हा निर्णय घेतला की आपल्या गावात बाबा अख्ख्या महाराष्ट्रात अखंड बैलगाड्या शर्यती जोरात कार्यक्रम चालू आहे, तर आपल्या गावात बी यात्रेची शोभा वाढण्याकरता हा कार्यक्रम राबवावा. तर ही समोर जी तरुण मंडळी दिसते ना, ह्यांचाच हा म्हणजे उपक्रम आहे. आणि आम्ही सर्व जुनी मंडळी असेल, आमचे नानासाहेब शिंगाडे असतील किंवा आमचे भरपूर अण्णा आहेत इथं, दुसऱ्यांदा बजरंग पवार आहेत इथं, अजून भरपूर बैलगाडी शौकीन इथं आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा आम्ही गावात उपक्रम राबवतो. गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. ह्याही वर्षी आमच्या तरुण मंडळीला, आमच्या म्हणजे जुनी मंडळी असेल त्यांच्याकडून ह्या गोष्टीला प्रोत्साहन आहे. आणि पुढील माहिती आमचे ओंकार जगदाळे ते देतील बैलगाडी विषयी. आणि पुढे हा हमेशा परंपरा ही कायमची आमच्या गावात चालू राहील अशी मी अपेक्षा बाळगतोय. नक्कीच. बघा मित्रांनो, परंपरा जुन्या, यात्रा परंपरा जुन्या आल्या आणि मोगराळेकरांनी गेल्या वर्षीपासून हे पर्व चालू केलं. दुसरं पर्व आहे. सुंदर असं आयोजन, नियोजन, फाटी चांगले आहे. गेल्या वर्षी तर चांगला बैलगाडी मालकांनी प्रसाद दिला. या वर्षी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून शोभा होता. सगळं मैदानासंदर्भात बक्षीस रूप, प्रशा, फाटी, एकंदरीत सगळं ओंकार शेठ त्यांच्याकडून जाऊन घेऊ. ओंकार शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, पहिलं सांगा बैलगाडी मालकांना यात्रेचं मैदान या वर्षी नियोजन कसं? गेल्या वर्षी पण आपलं यात्रेचं मैदान पहिलं पर्व होतं. हो. आपलं हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आपलं मैदान चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा आणि पारदर्शक मैदान करण्याचा प्रयत्न राहिला आमचा. नक्कीच. गेल्या वर्षी सुद्धा आमच्या मैदानाला कुठलं गालबोट लागलं नाही, कोणती तक्रार नाही. त्यामुळं जसं गेल्या वर्षी झालं त्याचप्रमाणे आमचं याही वर्षी मैदान करण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच. बरं, पहिली गोष्ट, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच मैदान होणार. आपल्या फॅनवलवरती टाकलेलं आहे आणि आपण बऱ्यापैकी जसं आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी नियम आपल्याला दिले आहेत त्या नियमानुसारच मैदान होईल. नक्कीच. बरं, आपल्या मैदानामध्ये ओळख वशेला पांढरावळा गावची गाडी बऱ्यापैकी आपल्या मैदानामध्ये म्हणजे आपण बघतो की वाढदिवसाचं मैदान असलं चिठ्ठीमधनं काढली जाते कुठं, हे आपण प्रत्येक बघतोच. तसं आपल्या ह्या गावाचं यात्रेचं मैदान आहे. त्यातून जी चिठ्ठी, गावची गाडी असो नाही तर बाहेरची गाडी असो, ज्या फाटीला चिठ्ठी निघेल त्या फाटीहूनच बैलगाडी पळणार. असं होणार नाही की गावची गाडी आहे म्हणून चिठ्ठीमधनं काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अजिबात होणार नाही. तसं असं आलं तर यात्रा कमिटीला तुम्ही दाखवा की बाबा असं केलं जातं, असं यात्रेला निदर्शन दावा. शक्यतो होणार नाही, 100% आम्ही सांगतो. नक्कीच. नाही, मैदान गावचं एक बसल्या विषय नाही त्यात. आणि गावचं मित्रांनो बघा, आता यात्रेचं मैदान दुसरं वर्ष मोगराळेकरांचं. गेल्या वर्षी आदत बैलच मैदान होतं, हीच फाटी होती. चांगला प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी. या वर्षी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावा. मैदान रितसर पारदर्शक होत असतं. यांच्या गाव मोगराळ्यात सुद्धा बैल आहेत पळणार. त्यांनी सांगितलं जी जिथं चिठ्ठी निघेल नियमानं तिथंच गाडी पळणार, कुठल्या प्रकारे पार्सलिटी ओळख वसूल होणार. बरं, दुसरी गोष्ट, गाडी कमी जास्त आली आपली बक्षीस गाडी आपले कसं आहे, सगळे आपल्या बक्षीला सौजन्य आहेत. बरोबर. त्यामुळं गाडी कमी हो आणि जास्त हो, जे आहे ती रक्कम ती बैलगाडीला भेटली जाईल. नक्कीच. 99% आमचा अंदाज, आमच्या गेल्या वर्षी जे होतं म्हणजे माहिती होती की अंदाजे बाबा थोडीफार गाडी येतील असा अंदाज, पण त्याच्यापेक्षा जास्त गाड्या आमच्याकडे आल्या. बरोबर. पण आम्हाला अंदाज वाटतं की अजून जास्त गाड्या वाटतील. नक्कीच. त्यामुळं 100% गाड्यांचा प्रतिसाद भरपूर आहे. फोन येत आहेत, फाटी कशी आहे, काय कशी आहे, पहिले म्हणजे लोकांचे नियोजन चालू आहेत. आणि अजून किती 4-5-6 दिवस राहिले फक्त. 5-6 दिवस, 2 तारखेला आपलं मैदान आहे. नक्कीच. बरं, मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे आपल्याला? 2 तारखेला मैदान आहे, चालू केलेली आहे आपण. बरं, झाले साधारणतः आजपासून चालू झाले म्हणून चालेल. 28 तारीख आज मित्रांनो. आज 28 मार्च 2026 पासून एक आदत एक बैल मैदान मोगराळे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर नोंद करा. 28, 29, 30, 31 आणि 1
बरं आपली लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर केली जाणार लाईव्ह लोट आदल्या दिवशी जाहीर केले जाते. नक्कीच. हो. बघा मित्रांनो, आता मैदान बघताय आपण, यात्रेची मैदान आहेत. ऑनलाईन नोंद प्रत्येक मैदानावरती होत असते. शक्यतो मागे पुढे होतात लॉटला, तर कारण काय होते उन्हाळी म्हणजे आपली मैदान रोज 4, 5, 6 मैदान पडतायत, त्यामुळे गाड्यांची संख्या कमी जास्त असते. त्यामुळं मैदानात सुद्धा लॉट निघतायत. तरी माझी बैलगाडी मालकांनी ते जर चांगला प्रतिसाद दिला तर या ठिकाणी मोगराळेकर 1 तारखेला सुद्धा लॉट जाहीर करतील आणि पुढचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिली जाईल. माझी बैलगाडी मालकांनी ते लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून मोठ्या संख्येने उपस्थित मोगराळे मैदानात शोभवा. बरं आपली बक्षीस रूपरेषा सांगा. बक्षीस रूपरेषा अशा आपल्या फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल. मेगा फायनल बरं. अशा 3 आता फायनल. क्वार्टर फायनल प्रत्येक किती असणार आहेत? प्रत्येकी 1000 रुपये आपले क्वार्टर फायनल 1000 आणि 10 आणि मेगाला मेगाला 1 किलो गुलाल आणि 1 सन्मान. हा बर 1 किलो गुलाल आणि सन्मान चिन्ह दिलं जातं. नक्कीच. फायनल आणि क्वार्टर फायनल झाले डाले हा रोख रक्कम आणि डाले. फायनलला सुद्धा 1 नंबर ते 7 नंबर पर्यंत डाले आहेत आणि क्वार्टरला ते पण. ठरले बक्षीस ते. नक्की. आणि क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1000 रुपये आणि डाले आणि डाली. आणि मेगा फायनल मेगा फायनलला 1 किलो गुलाल आणि सन्मान चिन्ह. नक्कीच. बघा मित्रांनो, एक परंपरा म्हणतो आपण, मोगराळेकरांनी सुंदर नियोजन केले. फायनलच्या 7 विजेते बैलगाडी मालकांना जी रक्कम आहे ती आणि मानाट डाली. क्वार्टर फायनल प्रत्येकी 1000 आणि मानाट डाली. आणि मेगा फायनलला 3 नंबरला जी गाडी राहील सेमीत त्यांच्यासाठी या ठिकाणी 1 किलो गुलाल आणि सन्मान चिन्ह, असं एक सुंदर असं नियोजन आहे. ऑनलाईन नोंद चालू आहे. तर बैलगाडी मालकांना काय सांगाल, आता मैदान उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची सोय वगैरे इथं आपल्याकडे पाण्याचे टँकर आहेत आमच्या गावात भरपूर. आमच्या रविवानाचे असं म्हणजे भरपूर लोकांचे टँकर आहेत. असं टँकरचं नियोजन आपल्याकडे आहे. बरं. आपण 2-4 टँकर आपण इथे ठेवणार आहे पाण्यासाठी. नक्कीच. हा. तर बैलगाडी मालकांना काय सांगाल ग्रामस्थ यात्रा कमिटी म्हणून तुम्ही मैदान संदर्भात? बैलगाड्यांना शौकीन आणि बैलगाडी मालक, चालक किंवा संघटना सर्व लोकांना एकच अपेक्षा आहे की भरपूर प्रमाणात गाड्या नोंद करा आणि मैदानावर चांगल्या प्रकारे कमिटीला सहकार्य करा नक्कीच. आणि मैदानावर लवकर येण्याचा प्रयत्न करा. नक्कीच कसं होईल, जेवढ्या लवकर गाडीवाले येतील तेवढ्या लवकर मैदान चालू होईल. चालू. नक्कीच. मित्रांनो, आता यात्रेची थोडी 10-10:30 चालू होतं मैदान, कारण आता हा. दिवस मोठा आहे. बरं फाटीकडे येतो तुम्ही, फाटीबद्दल काय सांगाल? पल्ला किती आपला? पल्ला 750 फूट फक्त पल्ला आहे. 750 हा, पावणे मैदान. 800. गेल्या वर्षी गेल्या वर्षी तेवढंच. गेल्या वर्षी पल्ला होता मित्रांनो, तोच पल्ला ठरला. आदतचं रान असल्यामुळे, म्हणजे आदतचं मैदान असल्यामुळे 750 ते पावणे 800 पकडून झाला. रान चांगला आहे, फाटी पळायला चांगले. बरं आजूबाजूला वगैरे कुठं धोकादायक विहीर अजिबात आला नाही. का? विहीर नाही किंवा असा डोंगर नाही किंवा काय नाही, झाडे वगैरे नाही, सगळं माळरा नाही. पुढच्या बाजूला काय अडचण? पुढच्या बाजूला 1000 फूट म्हणत तरी उभं राहायला जागा आहे. नक्कीच. इथे मित्रांनो, पण जाऊ गेल्या वर्षीच मैदान झालेलं संपन्न. हा. गेल्या वर्षी या ठिकाणी मला वाटते चांगल्या गाड्या आलेल्या द्या. आणि हो. मैदान सुद्धा पारदर्शक संपन्न आणि झालं. रितसर झालं होतं माहिती. त्याच फाटीवरती मैदान आहे जे गेल्या वर्षी झालं, मोगराळ्याचं मैदान. फाटी सुद्धा जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितली असेल, फाटी व्यवस्थित फाटी आहे, चारी बाजूनं माळरा नाही, कुठं काय धोकादायक असं नाही. पुढच्या बाजूला थांबायला भरपूर जागा आहे आणि आजूबाजूला भरपूर जागा आहे, म्हणजे बैल बांधायला किंवा उभं राहायला कुठली अडचण नाही. पण जायचं आता काय सांगाल आता बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंद संदर्भात आणि बाकी मैदान संदर्भात? ऑनलाईन नोंद लवकर करून घ्या. आपल्याला 1 तारखेला संध्याकाळी लॉट काढायचे, त्यामुळे 1 तारखेपर्यंत जेवढ्या नोंद होतील तेवढ्या गाडी येतील. कारण की परत ही गाडी घ्या ती गाडी घ्या शक्यतो होणार नाही. बरोबर. हे एकदा बंद झाल्यानंतर ऑनलाईन नोंद. नक्कीच. त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून घ्या. आणि यात्रा कमिटीकडून एकच म्हणणं असेल की बैलगाड्या नोंद केल्यानंतर लवकर वेळेवर ती पोहोचा आणि सहकार्य करा. नक्कीच. यात्रा कमिटीला सहकार्य करा. बघा मित्रांनो, ऑनलाईन नोंद सुरू आहे आता आजपासूनच 28 तारखेपासून. मोगराळे आदत बैल ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. त्यांनी सांगितलं 1 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद आहे. पुढील अपडेट दिलेलं जाईल आपल्याला. फाटीचं सांगायचं तर 800 फूट, 750 पावणे 800 फूट पल्ला आहे. आता अंतर एक 13-14 फूट आहे. सुसज्ज रान आहे. आजूबाजूला काय थांबा अडचण नाही. पुढच्या बाजूलाही रान भरपूर आहे. महत्वाचं काय, ऑनलाईन नोंद वेळेत करा आणि सहकार्य करा. बाकी आपल्याला तर माहिती आता फाटी गेल्या वर्षी येऊन गेलेत बैलगाडी मालक. आता त्यातले काय आदत सगळे नसतील, हो. काय दोषी झाले असतील, पण नव्यानं कोणी येणार असतील तर लवकरात लवकर नोंद करा. मैदान पारदर्शक होत असतं. कुठल्याही प्रकार 5 लिटर नाही. जी रक्कम आहे बक्षिसात ती दिली जाते. माझा आता सर्व बैलगाडी मालकांनी ती कुठल्याही आपण बळी न पडता येत्या 2 एप्रिलला मोठ्या संख्येने उपस्थित या मोगराळेकरांच्या आदत बैल मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं.